नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत वसुबारस म्हणजेच गोपूजेचे महत्त्व, नियम, विधी व हा सण कसा साजरा करावा यासोबतच काही नियम। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच्याच बेलवर प्रेस करून ऑलवर सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील। दिवाळीत गोपूजेचे महत्त्व। भारतीय संस्कृतीत देवांनी सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते। परमात्मा हा सर्वच ठिकाणी असतो। जीवनाच्या विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादित न राहता सर्व भूतहिते हा त्याचा मुख्य आदर्श आहे। प्राणीमात्रावर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे। आपण देवावर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्याची पूजा करतो। म्हणूनच प्राण्यामध्ये जर देव वसत असतील तर त्यांच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे। म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या अंतःकरणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे। भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावयास शिकविते। पृथ्वीतलावर गायीचे महत्त्व खूप जास्त आहे। नियम व विधी पाहणार आहोत। या दिवशी गोधनाची पूजा केली जाते। समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जातात। या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते। भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात। गाय, ब्राह्मण, वेद, सती, सत्यवादी, निर्लोभी व दानशूर यांना पृथ्वीने धारण केले आहे। ऋषींनी गायीवर प्रेम करण्यास सांगितले, त्यावेळी कदाचित हिंदू हा शब्द प्रचलित नसेल, म्हणून गायीला केवळ हिंदू धर्माचे प्रतीक मानणे चुकीचे ठरेल। मानवतेवर, सृष्टीवरही प्रेम करणे हेच गौपूजेतून सांगितले जाते। मोहम्मद पैगंबर यांनीही कुराणातून गायीच्या निर्दोषत्वाचे व प्रसन्नतेचे वर्णन करून गोपूजा करावी असे सांगितले आहे। आता हा सण साजरा कसा करावा? ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करावी। गायीच्या पायावर पाणी टाकावे, गायीला हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून फुलांची माळ घालावी। वासराची अशा रीतीने पूजा करावी। निरांजनाने ओवाळून घ्यावे, गायीच्या अंगाला स्पर्श करावे, गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा। नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी। जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी। आता या दिवसाचे काही खास नियम पण आहेत। स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात। ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत। स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात। या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत। या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत। गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो। स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये सुंदरशी कमेंट्स करा। तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।